नमस्कार, मी यशोदीप ऋषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वायडी बाबा आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती। तर आज आपण वायडी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर। विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात, पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये। आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास, शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या 22व्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही, आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे, आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये, त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये। सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वायडी टॉकमध्ये। धन्यवाद सर आम्हाला बोलवल्याबद्दल। अरे वा, बढिया। सो वेळ न घालवता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात। सर पहिला प्रश्न की थोडंसं आपण टेक्निकली जाऊयात, एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात? आता सध्या आहे ना, म्हणजे कॉन्टेंट लय महत्वाचं आहे। कॉन्टेंट काय देताय तुम्ही पब्लिकला, त्याचबरोबर तुम्ही काय एक्सप्लोर करताय। आता माझं व्लॉगिंग आहे, मी काय दाखवतोय पब्लिकला, ऑडियन्सला, मग त्याच्यावर पण मॅटर करतं। आता समजा मी इथलं आहे, मला इथलं खूप प्लेस आवडला, मला इथं यायचं आहे, आपल्या ग्रुपला यायचं आहे, मग ते मित्र शेअर करतात ती व्हिडिओ, असं आहे ते। आणि त्याचबरोबर परत आपला व्हिडिओचा टायमिंग, म्हणजे आपली ऑडियन्स कधी म्हणजे ऑनलाईन असती तो पण मॅटर करतो, ते खूप महत्त्वाचं आहे। गॉट इट म्हणजे तोही मॅटर करतो। व्हॉट अबाउट हॅशटॅग बद्दल आपण काय बोलाल? हॅशटॅग वर्क करतं का, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये काही कॅची टॅगलाईन वगैरे हे काही वर्क करतं का, काय वाटतं तुम्हाला? हॅशटॅग मी सुरुवातीला ॲड करायचो, आणि त्यानंतर जसं जसं आपली ऑडियन्स वाढत जाईल त्यानंतर हॅशटॅगची काही गरज नाही येत असं। ओके, ऑडियन्स वाढल्यानंतर हॅशटॅगची गरज नाही पडत। ओके, व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग मॅटर करतो का ग्रोथ मध्ये सोशल मीडियावरती? करतो। ओके, कारण म्हणजे आता मी तसा माझा दुपारचा टायमिंग आहे, म्हणजे 1:30 वाजल्यापासून तर कधी एखाद दिवशी ठीक आहे काही तांत्रिक अडचणी आल्या आपल्याला समजा, मग संध्याकाळी पडेल किंवा मग असं, पण व्हिडिओ जर एक टाइम ठेवला ना, मग पब्लिकला माहीत राहतं, म्हणजे ऑडियन्सला, की हा व्हिडिओ इतक्या वाजता टाकलो, मग एक व्हिडिओ आता 10 व्हिडिओ टाकले त्याच्यातले एक व्हिडिओ व्हायरल जाणारच। आणि त्याच्यात जर कॉन्टेंट आणि जर कॅची असेल काहीतरी, म्हणजे काहीतरी त्यांना पब्लिक ऑडियन्सला भेटणार असेल, आता माझं व्लॉगिंग कंटेंट त्याच्यातून पब्लिकला कॉमेडी म्हणजे मनोरंजन पण होतंय, नवनवीन एक ऐकायला पण भारी वाटते आणि नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, मग ते पण खूप मॅटर करतात। पण मग शिक्षण पण घ्यायचं आणि आपली आवड कधी सोडायची नाही। मग तुम्ही सोशल मीडिया थ्रू म्हणजे आता आपल्या स्किलची मार्केटिंग करू शकता, म्हणजे ते सोडायचं नाही कोणतीच गोष्ट, असं स्किलवरती जास्त फोकस। बरोबर। मित्रांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विशालजी कडलक यांनी खूप गरीब घरातून आणि खूप चांगला असा त्यांचा स्ट्रगलिंग विथ आज सक्सेसफुल झालेला प्रवास आहे। तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपल्या सगळ्यांनी सरांचं पेज फॉलो करा, व्हिजिट करा। विशाल कडलक या नावानेच त्यांचं पेज आहे, आणि एक स्वतःचा त्यांचा ब्रँड डेव्हलप होतोय। आणि मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली का, ज्या गोष्टी त्यांना पटत नाही, जे कॉलेजेसचं त्यांना समजा काही गोष्टी आवडल्या नाहीत, जे शॉपवाले त्यांना जेन्युइन वाटले नाही, ज्या कंपन्या त्यांना जेन्युइन वाटल्या नाही, त्यांचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं नाही आहेत, त्यांनी त्यांच्या स्पॉन्सरशिप स्वीकारलेल्या नाही आहेत। हा जो स्वाभिमान आहे, हा जो प्रामाणिकपणा आहे, ही गोष्ट मला त्यांची खूप आवडली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज एवढी चांगली फॉलोअर्स असताना, एवढं सगळं अर्निंग असताना लोक खूप हवेत उडतात, पण हा जो व्यक्ती आहे तो खूप जमिनीशी जोडलेला आहे। त्याबद्दल म्हणजे मी फर्स्ट टाइम असा व्यक्ती बघितला सर, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप खूप धन्यवाद। आणि आणखीन एक जाता एक शेवटचा प्रश्न सर, माझ्या व्हिडिओज बघण्याआधी किंवा माझं तुमच्याशी कम्युनिकेशन होण्याआधी तुम्ही माझ्याबद्दल कधी कुठं काय ऐकलं होतं का? ऐकलं होतं, सरांचं एक न्यूज चॅनल होतं पारेगाव लाईव्ह म्हणून। ओके सर त्याच्यात म्हणजे तुमची अँकरिंग वगैरे, आपली भेट नाही झाली आधी, पण मग मी बघितले व्हिडिओ पण बघितले तुमचं, एक काहीतरी आपलं काहीतरी चॅनल आहे एक, त्याच्यावरती तुम्ही टेकचे म्हणजे वेगवेगळे कोणतं तरी एक चॅनल आहे, ते व्हिडिओ बघितले होते। पण मग आता ते मी आता थोडं 2-3 वर्षापूर्वी मग ते माणसाचा चेहरा लक्षात येत नाही, बरोबर, नंतर बघितलं समज अरे हे त्यांचं चॅनल आहे। ओके, बढिया। येस, माझा एक यशोदीप शेटे प्रॉब्ल्युशन म्हणून एक चॅनल होता, तो युट्यूबद्वारे बॅन झाला, तोच चॅनल। आणि नंतर मग मी वायडी बाबावरती करिअर स्टार्ट केलेलं। सो खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल। संगमनेरच्या पब्लिकला आमची रिक्वेस्ट आहे, वायडी बाबाला पण फॉलो करा आणि विशालजी कडलक यांना सुद्धा फॉलो करा। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सर।
तर सरांनी आम्हाला बोलावल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. येस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखीन एक गोष्ट, या ठिकाणी आमच्या या पॉडकास्टसाठी साई पालखी निवाऱ्यामधील मॅनेजर स्वप्नीलजी शिंदे सर, त्याचसोबत व्यंकटेश कोळगे सर, त्याचसोबत श्यामजी गोसावी सर, अमोलजी जाधव सर, आमचे जवळचे मित्र श्रावणजी चौधरी सर, त्याचसोबत ओम गोले आणि संपूर्ण साई पालखी निवारा सहकारी वृंदाचा मी खूप खूप ऋणी आहे. त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि अशीच ती संधी कायम देत राहतील. आणि तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एक निसर्गरम्य आणि एक अतिशय सुंदर चांगला अनुभव घ्यायचा असेल आणि शिर्डीमध्ये जर तुम्हाला साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल आणि त्याचसोबत जर वायडी बाबाची काउन्सिलिंग पण करायची असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता साई पालखी निवारा या ठिकाणी. इथे राहण्याची आणि त्याचसोबत जेवणाची आणि अतिशय सुंदर असं अगदी पक्ष्यांपासून तर अगदी युनिक अशा मूर्ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटू शकतात. आणि एक माइंड ब्लोईंग आणि एक डेस्टिनेशन सेंटर, जर तुमचा स्ट्रेस तुम्हाला रिलीफ करायचा असेल तर तुम्ही नक्कीच साई पालखी निवाऱ्याला व्हिजिट करू शकता. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.